हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशा अँड जियांश ऑफिशियल. पहा आमचं मायलेकांचं काय चाललं आहे. ॲक्च्युली गाईज, आम्ही दोघं मायलेक रेंटवर राहतो, त्यामुळे आमच्या घराचं शिफ्टिंग चालू आहे आणि हे शिफ्टिंग मी अचानकपणे करत आहे. ॲक्च्युली गाईज, जियांची ICSE बोर्डची फर्स्ट स्टँडर्डची एक्झाम चालू आहे आणि त्याची सेकंड स्टँडर्डची स्कूलसुद्धा एप्रिलपासून चालू होणार आहे आणि त्यामध्येच आम्हाला एक छान असा रेंटवर रूम मिळाला. मग मी ठरवलं की आत्ताच वेळ आहे, सॅटर्डे संडे पकडून आपण शिफ्टिंग करावं, कारण सध्या मी ज्या रूममध्ये राहत आहे त्या रूमचं ॲग्रीमेंट एप्रिलमध्ये संपणार आहे आणि आम्ही जिथे सध्या राहत आहोत इथे रूम इझिली रेंटवर मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या रूमचं ॲग्रीमेंट रिन्यू करून घेतात. तर मला मे महिन्यामध्ये रूम रेंटवर मिळाला नाही तर खूप प्रॉब्लेम्स होतील. आणि खरं सांगू ना, देवाच्या कृपेने माझ्या मनासारखं नक्कीच होतं माझ्या लाईफमध्ये. मला खूप असा छान रेंटवर रूम मिळाला आहे आणि तो मला खूप आवडला आहे. तर मी वेगळा काही विचार न करता तो रूम बुक केला आणि मी ॲक्च्युली ॲग्रीमेंट करून घेतलं आणि फायनली माझ्या घराचं मी 8 दिवसामध्ये शिफ्टिंगही करायचं ठरवलं, जियांची एक्झाम चालू असताना. पण मी हे सगळं करते, पण मी जियांच्या अभ्यासासाठी कुठेच कमी पडत नाही आहे. त्याचा अभ्यासही मी लिटरली घेत आहे अँड फायनली जियांचे 3च पेपर राहिलेले आहेत आणि संडे सॅटर्डे पकडून मी माझं घराचं शिफ्टिंग केलं आहे. तुम्ही पाहू शकता 1 बाय 1 सगळं सामान मी स्वतःच बांधते आणि प्रत्येक वर्षी मी हेच करते. मी लिटरली 8 वर्ष रेंटवर राहते आणि मी स्वतःच माझ्या घरातलं सगळं सामान स्वतःच बांधते आणि जे काही सामान आहे माझं घरामध्ये ते स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या पैशाने मी घेतलं आहे. आणि त्यामुळे संसार काय असतो त्याच व्यक्तीला कळतो, तो स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या पैशाने संसार करतो, या वस्तू घेतो. त्यामुळे मला अजिबात माझ्या संसाराचं नुकसान झालेलं आवडत नाही आणि माझ्या आईने हे शिकवलं आहे, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायला शिका. पहा, शिफ्टिंगसाठी माणसं बोलवलेली आहेत. आता जे जे काही मी सामान बांधलं आहे ते 1 बाय 1 घेऊन जाणार आहेत. फायनली सगळं सामान नवीन घरामध्ये घेऊन आलेले आहेत. पाहू शकता माझं नवीन घर. पहा, नवीन रूम खूप छान असा मिळाला आहे आणि ॲक्च्युली आम्हाला अशा चांगल्या रूममध्ये राहायची सवय असल्यामुळे मला साध्या रूममध्ये जमत नाही. आणि काय आहे ना, घर साधं असो या भारी असो मॅटर करत नाही, घरातली माणसं खूप चांगली आणि जबाबदाऱ्या घेणारी पाहिजे. पण मग काय होतं ना, कधी कधी काही ठिकाणी रूम साधे असो या भारी असो प्राइजेस तेच असतात. त्यामुळे काय, चांगलाच रूम घेणं हे माझ्यासाठी योग्य वाटतं मला. थँक्यू.